महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत। आपल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी आणखी 3,258 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या मदतीचा शासन निर्णय राज्य सरकारनं आज बघा शेतकरी बांधवांनो, गेल्या काही दिवसांपासून तुम्ही ज्या पैशाची आतुरतेने वाट बघत होता त्या सर्व रकमेबद्दल शासन निर्णय जी आर आता सरकारने काढलेला आहे। नीट ऐका, राज्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आणि बँकांमध्ये हे पैसे देखील आता क्रेडिट व्हायला सुरुवात झालेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेच्या अंतर्गत 2,000 रुपये व नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 2,000 रुपये एकूण 4,000 रुपयांचा हप्ता हे टप्प्याटप्प्याने खात्यात वर्ग करण्याची सकाळपासूनच 10 वाजतापासूनच हे सुरुवात झालेली आहे। बघा, रक्कम ट्रान्सफर व्हायला सुरुवात झाली। रात्री 10 ते 11 ते 12 वाजेपर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहे। त्यामुळे सध्या गावोगावी समाधानाचं वातावरण आणि आनंदाचा निर्णय हा पसरलेला आहे। बघा, एका कदाचित प्रश्न पडला असेल की नमो शेतकरीच्या योजनेचा 8वा हप्ता नेमका कधी किंवा पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता नेमका कधी मिळणार। आता याचं स्पष्टीकरण आणि उत्तर सरकारकडून आपल्याला देण्यात आलेलं आहे। बघा, राज्य सरकार व केंद्र सरकार एकत्रितपणे निर्णय घेतलेला आहे। काल एक कॅबिनेट बैठक इथे पार पडली। त्या कॅबिनेट बैठकीमध्ये हा मुहूर्त ठरवण्यात आला। शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा आणि आनंदाचा निर्णय घेण्यात आला। बघा, तुमच्या मोबाईलवरती कधीही तुम्हाला SMS येऊ शकतो किंवा बँकेचा अपडेट तुम्हाला नक्की पाहायचा आहे। काही वेळा रक्कम इथं जमा होण्यास थोडा वेळ लागत असतो। बँकेचा इश्यू, बँकेचा तांत्रिक अडचणी हे येत असते, तर तुम्हाला बँकेत आज नक्की जाऊन बघायचं आहे, कारण की 100% हे रक्कम जमा झालेली आहे। हीच मोठी दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी असणार आहे, कारण की रक्कम शेतीसाठी, बघा, हे बियाणे खरेदी करण्यासाठी किंवा जे काही शेतीची मशागत आपण करत असतो त्यासाठी मोठा दिलासा हे शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय आणि आनंद देणारा निर्णय हा शेतकरी बांधवांसाठी सरकारने घेतलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, अखेर आता तोच क्षण आला ज्या क्षणाची इतक्या दिवसांपासून आतुरतेने सर्व शेतकरी बांधव वाट बघत होते। बघा, एकूण 4,000 रुपयाची रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली। तुमच्यापैकी अनेक जण इथे विचारत होतं की नमो शेतकरी योजनेचा नेमका 8वा हप्ता हा आमच्या खात्यामध्ये कधी क्रेडिट होणार। बघा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं निधन झाल्यामुळे ही प्रक्रिया थोडा वेळ इथं थांबवण्यात आली होती, परंतु आता पुन्हा ह्या प्रक्रियेमध्ये वाटचाल सुरू झालेली आहे आणि भरपूरशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे देखील जमा झालेले आहे। बघा, तुम्हाला अजूनपर्यंत पैसे आले नसतील तर कदाचित तुमचा मोबाईल नंबर तुमच्या बँकेला लिंक असेल नाही, तर तुम्हाला बँकेत जाऊन एकदा नक्की खात्री करायची आहे, कारण की सर्व शेतकऱ्यांना एकत्रितपणे 4,000 रुपये जमा झालेले आहे आणि तुम्हाला जमा झाले नसतील तर तुम्हाला आणखी पुढे काय करायचं आहे, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये 12 ते 24 तासाच्या आतीलच हे पैसे जमा होऊन जातील, ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे। फक्त काळजीपूर्वक व्हिडिओला मात्र शेवटपर्यंत नक्की पाहत चला। एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, ही रक्कम सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात वेळेवर जमा होणार नाही। काहींना आधी, काहींना थोड्या वेळाने आणि काहींना देखील उशीर लागू शकतो। 2-3 दिवस त्यांना वाट पाहावी लागू शकत असतो, तर यामुळे चिंता करण्याची आवश्यकता तुम्ही पडू देऊ नका, कारण की बघा, बँकेचा SMS भरपूरशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती येण्याला इथं सुरुवात झालेली आहे। खात्यांची नोंदणी इथं नियमितपणे तुम्हाला प्रक्रिया हे तपासायची आहे, कारण की पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे क्रेडिट झालेलेच आहे। तुम्हाला अजूनपर्यंत झाले नसतील तर मी तुम्हाला सांगितलं, चिंता करू नका आणि पुढे मी तुम्हाला सांगणार आहे। जर तुम्हाला पैसेच जमा झाले नसतील, 2-3 दिवस झाले आहे आणि तुम्हाला पैसे जमा झाले नसतील, मग काय करायचं या कंडिशनमध्ये, त्याचं देखील सोल्युशन, त्याचं देखील उत्तर तुम्हाला मी पुढे सांगणार आहे। परंतु आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती ही सर्वात अगोदर तुम्हाला भेटत राहणार। तर बघा शेतकरी बांधवांनो, पात्र शेतकऱ्यांना निधी नियमितपणे इथं जसं की जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। बघा, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आपण जर पाहायला गेलो तर 36 जिल्हे आहेत, तर त्या 36 जिल्ह्यांपैकी 14 ते 16 जिल्ह्यांमध्ये ही वितरण प्रक्रिया सरकारने सुरू केलेली आहे। या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होत आहे। त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात उर्वरित जिल्ह्यांचा समावेश इथं केला जाईल। ज्यांच्या जिल्ह्यांचं नाव पहिल्या टप्प्यांच्या यादीमध्ये नसेल तर त्यांनी काळजी करू नका, चिंता करू नका, कारण की दुसऱ्या क्रमांकाची यादी, तिसऱ्या क्रमांकाची यादी सरकार लवकरच जाहीर करणार आहे। कोणत्या तारखेला ती यादी जाहीर होणार आहे ते देखील सांगतो, आणि पहिल्या टप्प्यातील कोणकोणते पात्र जिल्हे हे सरकारने सिलेक्ट केलेले आहे ते देखील सांगतो। काळजी किंवा चिंता करू नका, कारण की सलग नमो शेतकरी योजना व पीएम किसान योजना या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे पैसे तुमच्या खात्यामध्ये तब्बल 4,000 रुपये येणार असं सरकारने संयम सांगितलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं अपडेट असणार आहे। एकदा खात्यामध्ये जाऊन तुम्हाला खात्री नक्की करायची आहे, कारण की बँकेत जर का तुम्ही गेला नाही तर पैसे आले की नाही हे तुम्हाला नक्की समजणारच नाही, तर त्याशिवाय एकदा बँकेत नक्की तुम्हाला भेट द्यायची आहे। कारण की बघा, लक्षात घ्या, मदतीची रक्कम थेट डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीचा उपयोग करून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरणाला सुरुवात देखील झालेली आहे। अनेक दिवसांपासून
प्रतीक्षेत असलेल्या आनंदाची बातमी सरकारकडून देण्यात आली. गेल्या काही जसं की आठवड्यांपासून इथं वेगवेगळ्या अफवा पसरल्या होत्या, वेगवेगळ्या तारखा सांगितल्या जात होत्या, परंतु अधिकृत निर्णय, अधिकृत तारीख इथं कोणीच सांगत नव्हतं. या गंभीर परिस्थितीमध्ये सरकारने हा निर्णय घेतला. त्यामागे तांत्रिक अडचणी आणि सर्व अचानक इथं वाढणार आहे. कारण की बघा, सर्व्हरवर मोठा ताण आलेला आहे. तर टप्प्याटप्प्याने डीबीटी प्रणालीच्या माध्यमातून हे सर्व शेतकऱ्यांना पैसे सरकार क्रेडिट करणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला चिंता किंवा काळजी करण्याची आवश्यकता पडू देऊ नका, असं सरकारने स्पष्ट शब्दांमध्ये इथे तुम्हाला सांगितलेलं आहे. बघा, साहजिकच अनेक जण इथे बँकेत धाव घेतात आणि इथं सरकारने जसं की आधीच इथं तयारी करून ठेवलेली आहे. इथं आपण जर पाहायला गेलं तर संभव आहे की गर्दी लक्षात येतं बँकेमध्ये तुम्हाला दिसणारच आहे. परंतु तुम्हाला काय करायचं आहे, 2 ते 3 दिवसांना नक्कीच तुम्हाला बँकेत जाऊन भेट द्यायची आहे, कारण की 100% हे तुमच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट झालेले आहे. बघा, सरकारने स्पष्ट भाषेमध्ये आणि बँकांना सुद्धा इथं सूचना देऊन टाकलेल्या, आदेश देऊन टाकलेला आहे. कोणत्याही परिस्थितीत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा व्हायलाच पाहिजे. पैसे मिळताना शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणी येऊ नयेत, सर्व्हरवर लोड येऊ नये, असं किंवा त्यांनी बँकांना आदेश देऊन टाकलेला आहे. बघा शेतकरी बांधवांनो, सकाळी 10 वाजतापासूनच संपूर्ण प्रक्रिया इथं सुरू झाली. जर तुमच्या या पहिल्या टप्प्याच्या यादीमध्ये जिल्हा नसेल तर दुसऱ्या टप्प्यांची यादी, तिसऱ्या टप्प्यांची यादी नक्कीच तुम्हाला सांगतो. चिंता करू नका. ज्या जिल्ह्यांची संख्या तुलनेने कमी असणार आहे त्यांना आता सुरुवातीस समाविष्ट करण्यात आलेलं आहे. त्यामागचं कारण बघा, एकाच बँकेवरील ताण किंवा लोड येऊ नये यासाठी आता सुरळीतपणे हे वाटप प्रक्रिया सुरू राहावी, तर यासाठी सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. बघा, एकट्टे तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता व नमशेतकरी योजनेचा 8वा हप्ता यायला लागला. म्हणजेच बघा, बँकांवर सर्व्हरवर मोठा तांत्रिक अडचण येऊ शकते. तर याचा विचार करून सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. सकाळी 10 वाजल्यापासूनच तर रात्रीचे 10 ते 11 ते 12च्या दरम्यानपर्यंत तुमच्या खात्यामध्ये कधीही तुम्हाला पैसे क्रेडिट होऊ शकतो, असं सरकारने सांगितलेलं आहे. बघा, केवळ पात्र आणि गरजू शेतकऱ्यांनाच लाभ देणार, असं सरकारने सांगितलेलं आहे. नमशेतकरी योजनेचा 8वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता यासाठी आता नवीन अटी शर्ती सरकारने लागू केलेल्या आहे. या अटी शर्तींमध्ये, या नियमावलींमध्ये जर का तुम्ही बसत नसाल, मग कदाचित आपल्याला पैसे मिळणार नाही. कारण की बघा, सरकारने ज्या अटी शर्ती, जे नियम लागू केलेले आहे त्यामध्ये तुम्हाला बसणं अनिवार्य असणार आहे. जर तुम्ही या निकषांमध्ये, अटी शर्तींमध्ये बसला नाही तर कदाचित 100% तुमचा हप्ता बंद होऊ शकतो. आता बघा, हे सरकारने जे काही कागदपत्रे, जे काही नोंदणी व्यवस्थित असेल तर तुम्हाला 100% लाभ मिळणार आहे. म्हणून शेतकरी बांधवांनो, तुमची पात्रता आणि अटी शर्तींमध्ये तुम्ही बसत आहात का हे एकदा नक्की तुम्हाला चेक करायचं आहे. कारण की बघा, सरकारने एक मोठं पाऊल उचललेलं आहे. या योजनेचा गैरव्यवहार थांबवण्यासाठी सध्या सखोल तपासणी सरकारने सुरू केलेली आहे. मोठमोठ्या अर्जांची छाननी सरकारने सुरू केलेली आहे आणि भरपूरशा जिल्ह्यांमधनं इथं फेक अर्ज, म्हणजेच बघा, बनावटी कागदपत्र तयार करून इथं आतापर्यंत लाभ घेणारे लाभार्थी दिसून आलेले आहे. यांचा गैरवापर होऊ नये म्हणून आता त्यासाठी मोठी जोरशोरात सरकारने आता तपासणी सुरू केलेली आहे. बघा, यामध्ये जर का तुम्ही थोडीफारही चूक केली असेल तर तुम्ही कायमचे पात्र शेतकरी असूनही तुम्हाला अपात्रते यादीमध्ये सरकार टाकू शकतं. तर तुम्हाला नियमितपणे आता जे मी कामं सांगणार आहे ते तुम्हाला करणे आवश्यक असणार आहे. बघा, तुम्हाला आता रहिवासी दाखला बनवून ठेवायचा आहे. रहिवासी दाखला कधी तुम्हाला सरकार मागू शकतो, अपलोडचं ऑप्शन कधी तिथं उपलब्ध होऊ शकतो. 2.5 लाखाच्या आतील जर का तुमचं वार्षिक उत्पन्न असेल, 100% तुमचा लाभ सुरू राहणार. त्यासाठी तुमचा पॅन कार्ड कधी तुम्हाला सरकार मागू शकतो. उत्पन्नाचा दाखला अपलोडिंगचा ऑप्शन कधीही इथे येऊ शकतो, असं सरकारने सांगितलेलं आहे. सूत्रानुसार आलेली माहिती असणार आहे. पहिल्या जिल्ह्यातील बघा, नागपूर, सोलापूर, धाराशिव, यवतमाळ, चंद्रपूर, त्यानंतर बघा अकोला, अमरावती, वाशिम, जालना, बीड, नांदेड, परभणी, रायगड, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, वाशिम, बुलढाणा या सर्व जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यातील आता सरकारने वाटप सुरू केलेलं आहे. बघा, या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना 4 ते 5 दिवस वाटप सुरू राहणार. तर यासाठी तुम्हाला काळजी, चिंता करण्याची आवश्यकता पडू देऊ नका. कारण की बघा, दुसऱ्या किंवा तिसऱ्या जिल्ह्यांची यादी यायला इथं उशीरच होणार आहे. तर ते जर का यादी तुम्हाला सर्वात अगोदर पाहायची असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती ही सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. आणि फार्मर आयडी काढली नसेल तर कृपया करून फार्मर आयडी लवकरात लवकर काढून घ्यायची आहे, जेणेकरून तुमच्या खात्यावरती पैसे येण्याकरिता कुठलाच त्रास, कुठलीच तकलीफ, कुठलीच अडचण तुम्हाला सहन करावं लागणार नाही. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे. असेच कामाचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.